जय जय गुरुदेव दत्त. गुढी पाडवा येतो. आपण गुढी उभी करतो, पूजा करतो. पण एक गोष्ट खूप कमी लोकांना माहिती असते. गुढी चुकीच्या वेळेत उभारली तर तिचा पूर्ण लाभ मिळत नाही. हो, शास्त्र असंच सांगतं. मग 2026 मध्ये योग्य मुहूर्त कोणता? अभिजित मुहूर्त वापरावा का? आणि पूजा विधी नेमका कसा करायचा? आज आपण सगळं अगदी सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने समजून घेणार आहोत. गुढीपाडवा म्हणजे फक्त सण नाही, तो एक नवीन सुरुवात आहे. असं मानलं जातं की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. म्हणूनच हा दिवस सृष्टीचा पहिला दिवस मानला जातो आणि म्हणूनच आपण गुढी उभारतो. गुढी म्हणजे विजय, सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. 2026 मध्ये गुढीपाडवा आहे. 19 मार्च गुरुवार. सूर्योदय साधारण 6:30 वाजता होतो. म्हणून गुढी उभारण्याचा योग्य वेळ आहे सकाळी 6:55 ते 12:30. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. शास्त्र असं सांगतं, सूर्योदयानंतर जितक्या लवकर गुढी उभाराल तितका अधिक शुभ परिणाम मिळतो. म्हणून सर्वोत्तम वेळ आहे 6:55 ते 9. आता प्रश्न येतो, अभिजित मुहूर्त वापरू शकतो का? 2026 मध्ये अभिजित मुहूर्त आहे 12:12 ते 12:58 दुपारी. हा मुहूर्त अत्यंत शक्तिशाली मानला जातो. पण विचार करा, गुढीपाडव्याच्या बाबतीत हा मुख्य मुहूर्त नाही, तो फक्त बॅकअप आहे. जर सकाळी शक्य नसेल तरच वापरा, कारण गुढी हा सूर्यप्रकाश आणि सकाळच्या ऊर्जेशी जोडलेला सण आहे. आता पाहूया गुढी कशी उभारायची. सर्वात आधी घर स्वच्छ ठेवा. गुढी घराच्या उजव्या बाजूला किंवा खिडकीत उभारावी. एक बांबूची काठी घ्या, त्यावर रेशमी कापड बांधा. पिवळा किंवा केशरी रंग वापरा. त्यावर लावा कडुलिंब, आंब्याची पाने, साखरेच्या गाठी आणि वर उलटा कलश. कलश म्हणजे समृद्धी, कडुलिंब म्हणजे आरोग्य, आंब्याची पाने म्हणजे जीवन आणि साखर म्हणजे गोडवा. म्हणजे गुढी म्हणजे संपूर्ण आयुष्याचा संदेश आहे. आता पूजा विधी. खूप मोठा विधी करण्याची गरज नाही, सोप्या पद्धतीने करा. 1. गुढीला हळद कुंकू लावा. 2. फुले अर्पण करा. 3. दिवा आणि अगरबत्ती लावा. 4. नैवेद्य दाखवा, गूळ, साखर, कडुलिंब. 5. आणि मनापासून प्रार्थना करा, देवा, या नवीन वर्षात आमच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि यश दे. पूजेत भावना सर्वात महत्त्वाची आहे. काही गोष्टी लक्षात ठेवा. उशिरा गुढी उभारू नका. घर अस्वच्छ ठेवू नका. वादविवाद टाळा. हा दिवस सकारात्मकतेचा आहे. तर अशा सोप्या पद्धतीने आपण गुढीपाडवा साजरा करू शकतो. योग्य मुहूर्त, अधिक योग्य पद्धती बरोबर जास्तीत जास्त लाभ. अशीच सोपी आणि शास्त्रावर आधारित माहिती हवी असेल तर सोपी आस्थाला सबस्क्राईब करा. नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद, आरोग्य आणि यश घेऊन येऊ. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय जय गुरुदेव दत्त.